हिमालय भारताच्या उत्तरेला पसरलेला जगातील सर्वात सुंदर आणि अनेक रहस्यमय आणि गूढ गोष्टींचे घर. असं म्हणतात की पांढऱ्या शुभ्र हिमाने आच्छादलेल्या या पर्वतरांगा स्वतःमध्ये अनेक अलौकिक आणि अकल्पनीय गोष्टी लपवून आहेत. हिंदू, जैन, बौद्ध सारख्या अनेक धर्मांच्या कथा हिमालयाबरोबर जोडल्या गेल्या आहेत. इथे पसरलेल्या शांतीमध्ये अशा अनेक गोष्टी लपल्या आहेत ज्यांचा शोध अजून लागणं बाकी आहे. म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिमालयाच्या 8 अकल्पित गूढ गोष्टींबद्दल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नंबर 1. यती. शरीराने धिप्पाड, 10 फुटापर्यंत असणारी उंची, माणसासारखी चाल, मोठमोठाले पाय, माकडासारखा दिसणारा चेहरा, त्यावर भयानक दिसणारे हिंस्र सुळे, केसांनी आच्छादलेलं शरीर. ही अशी आकृती हिमालयाच्या दुर्गम क्षेत्रात घनदाट पसरलेल्या जंगलात पाहिल्याचे अनेक लोक सांगतात. ही रहस्यमय आकृती यतीची आहे असं ते म्हणतात. यती हिमालयाच्या कुशीत खोल गर्द अंधकारात लपलेल्या गुफांमध्ये राहणारा जीव. काही जण याला कल्पना म्हणतात तर काही जण त्याला सत्य म्हणतात. यतीचा उल्लेख अनेकदा प्राचीन भारतीय आणि तिबेटी पौराणिक कथांमध्ये सुद्धा केला गेला आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये यतीला गंड करणं किंवा मोठे कान असलेला माणूस म्हणून ओळखलं जातं. प्राचीन तिबेटी ग्रंथामध्ये यतीला मिगो किंवा हिम मानव म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार हा जीव दूर गुफांमध्ये राहतो. हिमालयाच्या पर्वतांचं संरक्षक म्हणून त्याला ओळखले जाते. स्टील लिव्हिंग हे पुस्तक मायरा शेक्सनी लिहिले आहे आणि ते 2012 मध्ये प्रकाशित झाले होते. हे पुस्तक यतीच्या अस्तित्वाबद्दलच्या पुराव्यांचा अभ्यास करते. पॉलिडिसने यतीच्या अस्तित्वाबद्दल अनेक पुराव्यांचा अभ्यास केला आहे, ज्यात पायाचे ठसे आणि सापडलेल्या वस्तूंचा समावेश होतो. त्या असे दावा करतात की यती अस्तित्वात आहे आणि तो एक मोठा मानवासारखा दिसणारा प्राणी आहे जो हिमालयात राहतो. हे पुस्तक यतीच्या अस्तित्वाबद्दल पुराव्यांची एक महत्त्वपूर्ण मालिका आहे. हे पुस्तक यतीच्या अस्तित्वावर विश्वास करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोन्ही वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण वाचन आहे. मायराचा असा विश्वास आहे की यती हा एक वास्तविक प्राणी आहे जो हिमालयातील जंगलांमध्ये अजूनही अस्तित्वात आहे. असे अनेक संदर्भ आहेत जे यतीच्या अस्तित्वावर दावा करतात, पण अजूनही हिमालयाचे हे गूढ मानवी दृष्टीच्या पलीकडे खोल अंधकारात आहे हे मात्र नक्की. नंबर 2. ज्ञानगंज मठ. असं म्हणतात की हिमालयाच्या कुशीत कुठेतरी एक असा मठ आहे जिथे अमर लोक राहतात. यामध्ये पृथ्वीवरील पुण्यात्मा, तप करून सिद्धी प्राप्त केलेली ऋषीमुनी आणि भिक्षूंचा समावेश होतो. या मठाच्या शोधात अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या मठाबद्दल अनेक कथा आणि दंतकथा आहेत आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की ते एक अतिशय प्रगत संस्कृतीचे सदस्य आहेत जे अमरत्वाचा शोध घेत आहेत. ज्ञानगंज किंवा अक्षय मठ याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, कारण मठात राहणाऱ्या लोकांनी कधीही इतर जगाशी संवाद साधला नाही. असं म्हणतात की या मठात राहणाऱ्या लोकांची संख्या निश्चित असते. जेव्हा यांच्यातील एक मोक्षाला किंवा मुक्तीला प्राप्त होतो तेव्हाच दुसरी व्यक्ती यामध्ये प्रवेश करू शकते. अक्षय मठ हे आजही न सुटलेलं कोड आहे ज्याच्या शोधात अनेक लोक गेले, पण त्यातील काहीच जण परत आले. बाकीच्यांचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. काही जण म्हणतात त्यांना तो मठ सापडला, तर काही जण म्हणतात की हिमालयाच्या खोल दऱ्यांमध्ये अडकून त्यांनी जीव सोडला. पण सत्य आजही गूढ अंधकारात दडलं आहे. नंबर 3. कैलाश. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांचे श्रद्धास्थान असणारा कैलाश
अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेला आहे. 8,848 मीटर उंच असणारा माउंट एव्हरेस्ट अनेकांनी सर केला, पण 6,638 मीटर उंची असणारा कैलाश पर्वत आजही कोणीही सर करू शकलं नाही. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान शिव इथे प्रत्यक्षात निवास करतात. पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना कैलासावरच मोक्षाची प्राप्ती झाली होती असं जैन धर्माची मान्यता आहे. या पर्वतावर अजूनही कोणीही न चढण्यामागचे अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे वयोवृद्धीची कथा. असं म्हणतात की जसं जसं आपण कैलाश पर्वताच्या जवळ जातो तसं तसं आपलं वय गूढ आणि अचानकपणे वाढू लागतं. स्थानिक आणि काही पर्यटकांचं असं म्हणणं आहे की दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी कैलास पर्वत वेगवेगळ्या अलौकिक आभामंडलांनी आच्छादलेला असतो. एक फ्रेंच लेखक अलेक्झांड्रा डेव्हिड आपल्या पुस्तक पॅसेज टू शंभाला यामध्ये लिहितात की प्रत्येकासाठी ज्याला स्वतःच्या असण्यामागचा हेतू जाणून घ्यायचा आहे, त्या प्रत्येकासाठी ज्याला या भौतिक जगाच्या पलीकडची दुनिया बघायची आहे, त्याच्यासाठी कैलाश पर्वत एक सुवर्ण मार्ग आहे. असा मार्ग जो एका अकल्पित विश्वात घेऊन जातो. नंबर 4, नंदादेवी न्यूक्लिअर मिस्ट्री. 1965ची ही घटना. चीनच्या अणुबॉम्ब चाचण्यांचं उत्तर म्हणून अमेरिका आणि भारताने संयुक्तरित्या अणुबॉम्ब चाचणीवर काम करायचे निश्चित केले. सैन्याची एक तुकडी अणुबॉम्ब घेऊन नंदादेवीकडे मार्गस्थ झाली, पण ती परत कधी आलीच नाही. हिमालयाच्या अति थंड वातावरणामुळे आणि आलेल्या हिमवादामुळे ते तिथेच मृत्युमुखी पडले आणि तो अणुबॉम्ब तिथेच कुठेतरी लुप्त झाला. त्याचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने भरपूर प्रयत्न केला, पण तो कधीच सापडला नाही. आजही एक जिवंत अणुअस्त्र हिमालयाच्या कुशीत नंदादेवी पर्वतांवर पसरलेल्या हिमाच्या शुभ्र चादरीखाली श्वास घेत आहे. अणुबॉम्बच्या झालेल्या विस्फोटाचे परिणाम हिरोशिमा आणि नागासाकी आजही भोगत आहेत. हे हरवलेलं अणुअस्त्र हिमालयाच्या रहस्यांपैकी एक भयानक रहस्य आहे, हे मात्र नक्की. नंबर 5, रूपकुंड सरोवर. हिमालयातील सरोवरे ही अलौकिक सौंदर्याने बहरलेली असतात. संत निळ्या पाण्यात जेव्हा चंद्रमा प्रतिबिंबित होतो तेव्हा कोहिनूरलाही लाजवेल अशी त्यांची चमक डोळे दिपवून टाकते. पण हिमालयात एक असं सरोवरही आहे ज्याच्या सौंदर्यामागे लपलेलं भयान रहस्य ऐकून तुमच्या अंगावरही काटा येईल. रूपकुंड हे उत्तराखंडमधील राज्यातील चमेली जिल्ह्यात स्थित एक रहस्यमय सरोवर आहे. हे सरोवर समुद्र सपाटीपासून 5,029 मीटर उंचीवर आहे आणि हे नेहमी बर्फाच्छादित पर्वतरांगामध्ये बसलेले असते. याला प्रथम दर्शनी कोणीही विभत्स किंवा भयानक सरोवर म्हणणार नाही, पण जवळजवळ 2,000 मानवी हाडांचे सांगाडे या सरोवरामध्ये सापडले आहेत. हे सापळे जवळजवळ 1200 वर्ष जुने आहेत. त्यांच्या बाबतीत अजून एक विचित्र गोष्ट अशी की या सगळ्यांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता व त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही अज्ञात आहे. हे एक कोडं आहे की इतके सारे लोक एकाच दिवशी का मृत्युमुखी पडले. अशी कोणती घटना असेल ती, कारण या सांगाड्यावरून हे स्पष्ट आहे की यांचा मृत्यू शरीरावर झालेल्या वारामुळे झाला नव्हता. त्याच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. नंबर 6, मानस सरोवर. मानस सरोवराच्या नावाचा अर्थ मनाचे सरोवर असा होतो. हे नाव या सरोवराच्या पवित्रतेला आणि सरोवराच्या पाण्याने मन शुद्ध करण्याच्या शक्तीला दिले गेले आहे. मानस सरोवर हे एक अद्वितीय आणि महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रही आहे. हिमालयाच्या कुशीत
मानस सरोवर हे जगातील सर्वात उंच सरोवरांपैकी एक आहे. समुद्र सपाटीपासून जवळजवळ 4590 मीटर उंचीवरती बसलं आहे. गहिऱ्या निळ्या पाण्याने भरलेले हे सरोवर हिंदू, बौद्ध आणि जैन तिन्ही धर्मांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. या सरोवरातून त्रिशूली, मनोरमा, भद्रकाली अशा अनेक नद्यांचा उगमही होतो. या सरोवराबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. या सरोवरातील पाण्यामुळे मुक्ती मिळते असं म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार रोज ब्रह्म मुहूर्तावर देवी देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व स्नानासाठी इथे येतात अशी दंतकथा आहे. यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जरी दुर्गम असला तरी दरवर्षी हजारो पर्यटक याला भेट देतात. या सरोवराच्या गहिऱ्या निळ्या आणि शांत पाण्यात एक आध्यात्मिक शांती मिळते असा त्यांचा समज आहे. नंबर 7. देवात्मा हिमालय. हिमालय पर्वतरांगांचा काही भाग हा देवात्मा हिमालय म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की या ठिकाणी त्या लोकांचे आत्मे फिरत असतात ज्यांनी आयुष्यभर खरंच काहीतरी चांगलं काम केलं आहे. हे आत्मे हिमालयाच्या या ठिकाणी मुक्तीची वाट बघत रहिवास करतात असं स्थानिकांचं म्हणणं आहे. हे पुण्यात्मे हिमालयाचे रक्षण करतात. अनेक लोकांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभवही आला आहे. काही गिर्यारोहकांच्या म्हणण्यानुसार ते जेव्हा या ठिकाणाहून प्रवास करत होते तेव्हा एक अदृश्य शक्ती त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. हरवलेल्या गिर्यारोहकांना तिने मार्ग दाखवला. शुभ्र वलय असणाऱ्या काही आकृत्या यांना दूर हिमवादळात सुद्धा स्पष्ट दिसत होत्या असं ते सांगतात. काही लोकांनुसार त्या फक्त कल्पना आहेत, पण असे अनुभव आलेले गिर्यारोहक आणि काही स्थानिक याला सत्य मानतात. नंबर 8. केदारनाथ धाम. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि हिंदू धर्मानुसार पवित्र मानलं जाणारं हे स्थान हिमालयाच्या कुशीत वसलं आहे. मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर पांडवांनी बांधलं होतं अशी दंतकथा आहे. सुंदरतेबरोबर अनेक अद्भुत चमत्कारही या मंदिराबरोबर जोडले गेले आहेत. 2013 साली एका मोठ्या ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला महापूर आला. त्या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले. मंदाकिनी नदीच्या खोऱ्यात वसलेले अनेक इमारती पत्त्याच्या महालासारख्या नाहीशा झाल्या, पण हे मंदिर आश्चर्यकारकरित्या बचावलं गेलं. अगदी तंतोतंत मंदिराच्या रुंदीची भली मोठी शिळा मंदिराच्या मागे येऊन काही अंतरावर थांबली, ज्यामुळे मंदाकिनीचा प्रवाह 2 भागात विभाजित झाला आणि पुराचे पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहू लागलं. निसर्गाच्या या चमत्काराला आस्तिक लोक परमेश्वराच्या अनंत शक्तीचं प्रात्यक्षिक म्हणतात, तर नास्तिक याला फक्त एक योगायोग म्हणतात. आस्तिकता आणि नास्तिकतेच्या ही पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर या अनंत विश्वात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं उत्तर विज्ञानाकडे नाही, आणि हिमालय त्यातीलच एक, जो आजही अशा अनेक गूढ रहस्यांचं घर आहे. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटू एक नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हालाही हिमालयाबद्दल अशा काही गोष्टींची माहिती आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.